आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यामधील शिरसगाव येथील भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या निवासस्थानी आपच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर जिल्हाभरामध्ये आपच्या वतीनं ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत आंदोलनं सुरू आहेत। सकाळी 12च्या सुमारास होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आपणे बोंबाबोंब आंदोलन केलं। याप्रसंगी भाजप सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्या निवासस्थानावर निषेध करण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। नुकताच आम आदमी पक्षाचे पक्षाध्यक्ष त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब यांना भारतीय जनता पार्टीच्या ईडीने या ठिकाणी अटक केली आणि विनाकारण त्यांना त्रास देण्याचा या ठिकाणी घाट घातला जातोय। कारण की लोकसभा तोंडावर असताना त्यांना माहिती आहे की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल हे जर प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यात फिरले तर या ठिकाणी परिवर्तनाची लाट मोठी निर्माण होण्याची त्यांना भीती वाटते। त्यामुळे मोदी आणि शहा यांनी या ठिकाणी ईडीची कारवाई करून आमच्या नेत्याला या ठिकाणी अटक केलेली आहे। तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही नेवासा तालुक्यामध्ये शिरसगाव या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष लंगे पाटील यांच्या निवासस्थानी या ठिकाणी सर्वजण कार्यकर्ते जमलो आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। ज्या पद्धतीने मोदी शहा सरकारने आम आदमी पार्टीच्या नेतृत्वावरती प्रचंड त्रास देण्याचा हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक प्रचंड त्रास देण्याचा कारण अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हीच त्यांच्या पुढे भक्कमपणे पाय रोवून उभी आहे आणि त्यांना संपवण्याचा घाट घालण्यासाठी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी अगदी इंग्रजांना गोऱ्या इंग्रजांना आणि मोगलांना देखील लाजवेल ह्या पद्धतीने हे शासन चालू आहे। आणि त्याच पद्धती याचा धागा धरून आज आम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष लंगे साहेब यांच्या निवासस्थानाच्या समोर बोंबाबोंब आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत। असंच आम्ही या पद्धतीनं प्रचंड कंटिन्युटी ठेवणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन जारी राहणार आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही लंगे साहेबांच्या माध्यमातून मोदी शहांना निरोप देऊ इच्छितो की ही लोकशाही संपवण्याचा संविधान संपवण्याचा जो तुम्ही घाट घातलेला आहे कृपा करून तो थांबवा, नाही तर तुम्हाला वेळ आणि देश माफ करणार नाही। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू आघाव, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भरत खकाळ, भैरवनाथ भारसकर, जिल्हा संघटक सुभाष केकान, ॲडव्होकेट सादिक शिलेदार, सोमनाथ कचरे, प्रवीण तिरोडकर, शेवगावचे दादासाहेब बोडखे, पाथर्डी तालुकाध्यक्ष रामलाड, बाबासाहेब वडगे, करीमभाई सय्यद, विठ्ठल मैंदाड आदी हजर होते। आपच्या आंदोलकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांनी सामोरे जात केजरीवाल यांना अटकेचा निर्णय भाजपाचा नसून तो कोर्टाचा आहे असं म्हणत भाजपाची पाठराखण केली। खरं तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं आम आदमी पार्टीनं या ठिकाणी आंदोलन केलं। परंतु हा जी अटक मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या झालेली आहे तो एक न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। कारण ईडीने वेळोवेळी समन्स देऊन हजर न राहिल्यामुळं स्वतः मुख्यमंत्री कोर्टात गेले आणि कोर्टाने तो आदेश दिलेला आहे। त्याच्यामुळे याचा कुठलाही पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा दुरावण्याने भी कुठलाही संबंध नाही आणि म्हणून चुकीचं पद्धतीनं आंदोलनं करून भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न कुणी करू नये। न्यायालयीन प्रक्रिया असते, त्याच्यातून सर्वांना जावं लागतं आणि ते जर चुकीचे नसतील तर दूध का दूध आणि पाणी का पाणी त्याच्यामध्ये होणार आहे। आणि म्हणून हा जे आंदोलन आम आदमी पार्टी संपूर्ण राज्यामध्ये करत आहे ते माझ्या मते अतिशय चुकीचं आहे। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।